नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. दिवस आहे 23 ऑगस्ट 2015, म्हणजे जवळपास 10 वर्षापूर्वी. या दिवशी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात हेमंत बिश्व शर्मा यांनी प्रवेश केला आणि तेव्हापासनं ईशान्य भारतचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पूर्ण झुकायला लागलं. किंबहुना ईशान्य भारतातली बहुतेक राज्य ही संघाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या अधिपत्याखाली आली. तिथे एक भगवी लाट आली असं म्हटलं गेलं. त्याची सुरुवात या दिवसापासून झाली. कारण हेमंत बिस्व शर्मा हे आधी काँग्रेसमधलं एक बडं नेतृत्व होतं. अत्यंत महत्त्वाकांक्षी, खूप मेहनत घेणारे आणि काँग्रेससाठी खूप कष्ट घेणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. परंतु राहुल गांधींबरोबर त्यांचं बिनसलं. खरं म्हणजे राहुल गांधींबरोबर बिनसलं असं म्हणण्यापेक्षा आसामचे त्यावेळचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा, जे सध्या आसामचं काम बघतायत, त्यांच्याकडे काँग्रेसने आपली सर्व सूत्र दिल्यामुळे हेमंत बिस्व शर्मा हे नाराज झाले. काँग्रेसमध्ये आपल्याला पुढे स्कोप नाही असं त्यांना वाटायला लागलं आणि गोगोई घराण्याच्या विरोधात त्यांनी आघाडी उघडली आणि ते पुढे भारतीय जनता पक्षात आले. हे सांगायचं कारण वेगळं आहे. हेमंत बिस्व शर्मा भारतीय जनता पक्षात आले ते सिद्धार्थ भट्टाचार्य यांच्या मार्गाने. सिद्धार्थ भट्टाचार्य हे तेव्हा भारतीय जनता पक्षाचे आसाममधले प्रमुख होते, प्रदेशाध्यक्ष म्हणूया. आसाममध्ये आणि त्या पट्ट्यात भारतीय जनता पक्षाचं जाळं विस्तारण्यासाठी सिद्धार्थ भट्टाचार्य यांनी भरपूर मेहनत घेतली होती. त्यांच्या मार्फत, सिद्धार्थ भट्टाचार्यांच्या मार्फत हेमंत बिस्व शर्मा हे भारतीय जनता पक्षात आले. भट्टाचार्य यांनी त्यांची अमित शहांशी भेट घालून दिली. अमित शहानी हेमंत बिस्व शर्मांचं स्वागत केलं. मात्र त्याच वेळेस स्पष्टपणे सांगितलं की 2016च्या म्हणजे 1 वर्षाने येऊ घातलेल्या निवडणुकीत तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं जाणार नाही. मुख्यमंत्रीपद आमच्या जुन्या माणसाकडेच राहील, मात्र तुम्हाला पक्षात व्यवस्थित स्थान दिलं जाईल. त्याप्रमाणे झालं. तेव्हा भट्टाचार्यांनी जेव्हा हेमंत बिस्व शर्मांना भाजपत आणलं, त्यावेळे 2 सदस्यांनी, भाजपच्या 2 मोठ्या नेत्यांनी खूप मोठी टीका या सर्वावर केली होती की भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान नेत्यांना बाजूला सारून भट्टाचार्य हे काँग्रेसमधल्या एका मोठ्या नेत्याला आपल्याकडे आणतायत, हे अत्यंत चुकीचं आहे. अशी टीका त्यावेळे 2 भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी केली होती. त्यांची नावं म्हणजे सर्वानंद सोनोवाल आणि सध्याचे संसदीय मंत्री किरण रिजिजू, जे आज केंद्रातलं मोठं नाव आहे. या दोघांचा शर्मा ह्यांना भारतीय जनता पक्षात आणण्यास प्रचंड विरोध होता. परंतु भट्टाचार्य यांनी मध्यस्थी केली. केंद्रातील नेत्यांचे म्हणजे मोदी आणि शहा यांचं मन वळवलं आणि शर्मांना भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळाला. पहिल्या टप्प्यात त्यांना ईशान्य भारतात काम करायला सांगण्यात आलं. आसामसह 7 राज्यांमध्ये हेमंत बिस्व शर्मा यांनी भाजपची मान पक्की होण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यात यशही आलं आणि मग पुढच्या निवडणुकीत सोनोवाल यांच्या जागी हेमंत बिस्व शर्मांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यांच्या नेतृत्वाखाली आता भारतीय जनता पक्षाचं तिकीट वाटप झालेलं आहे आणि नव्याने भारतीय जनता पक्ष विधानसभेच्या निवडणुकीला सामोरा होतोय. या तिकीट वाटपात ज्या सिद्धार्थ भट्टाचार्य यांनी हेमंत बिस्व शर्मांना पक्षात आणलं, त्यांचंच तिकीट हेमंत बिस्व शर्मांनी कापलेलं आहे. आणि ही ह्यातली गमतीची भाग आहे. म्हणजे ज्यांच्यामुळे ते भारतीय जनता पक्षात आले, ज्या सर्वानंद सोनोवाल आणि किरण रिजिजू यांचा विरोध मोडून काढून ज्यांनी हेमंत बिस्व शर्मांना भारतीय जनता पक्षातली त्यांचं स्थान पक्क करण्यास मदत केली, त्याच भट्टाचार्यांना यावेळी तिकीट नाकारण्यात आलेलं आहे. बरं, भट्टाचार्यांची काही पहिलीच निवडणूक नाही. आधी ते 2 वेळा निवडून आलेले आहेत. म्हणजे त्यांचा मतदारसंघ पक्का होता, त्यांचं स्थान पक्कं होतं पक्षातलं, पक्षात त्यांच्या स्थानाला वजन होतं. तरीसुद्धा आताच्या नवीन घडामोडीत त्यांना बाजूला ठेवण्यात आलेलं आहे आणि हेमंत बिस्व शर्मांना जे अपेक्षित त्यांचे आवडते उमेदवार आहेत, त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. अनेक ठिकाणी असं झालेलं आहे. म्हणजे हे फक्त एक नाही, एकूण हेमंत बिस्व शर्मा यांनी 18 आमदारांचं तिकीट कापलेलं आहे.
सध्याच्या जे निवडून आलेले होते मागच्या निवडणुकीत. आता अँटी इन्कम्बन्सी म्हणजे सरकार विरोधी वातावरण, कधी-कधी आमदारांच्या विरोधी वातावरण हे लक्षात घेऊन तिकीटं कापली जातात. ह्याच्यात काही वाद नाही. परंतु जे ज्येष्ठ आमदार, जे अनेकदा सातत्याने निवडून आलेले आहेत, त्यांचं सुद्धा तिकीट कापलं जाणं आणि ते सुद्धा काँग्रेसमधनं भाजपमध्ये येऊन मोठं झालेल्या हेमंत विश्व शर्मांकडून भाजपसाठी वर्षानुवर्ष काम करणाऱ्या आमदारांची तिकीटं कापलं जाणं, याची अस्वस्थता तेथील भारतीय जनता पक्षात आहे आणि त्याला आता हळूहळू उघडपणे ती व्यक्त होऊ लागलेली आहे. दुसरं उदाहरण म्हणजे अतुल बोरा. अतुल बोरा हे मूळ आसाम गण परिषदेचे, मात्र फार पूर्वी ते भारतीय जनता पक्षात आले आणि 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. थोडे नाही, 5 वेळा ते आमदारमधून आलेत. परंतु दिसपूरमधनं त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. फक्त नाकारण्यात आलं नाही, तर गेल्याच म्हणजे 15 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षात काँग्रेसमधून आलेले तिथले खासदार प्रद्युम्न बोरडोई यांना ते तिकीट देण्यात आलं. म्हणजे काँग्रेसमधनं राजीनामा देऊन आयत्या वेळे भारतीय जनता पक्षात आलेल्या खासदारांना, जे आता आमदारकीची निवडणूक लढवत आहेत, दिसपूरमधनं निवडून आणण्यासाठी 5 वेळा निवडून आलेल्या अतुल बोरा यांचं तिकीट कापण्यात आलं. याची खूप रिॲक्शन तिथे आली. तिसरे आहे जयंत दास. ते तर 30 वर्ष आसाममध्ये भारतीय जनता पक्षासाठी काम करत होते. जेव्हा भारतीय जनता पक्षाला अजिबात तिथे स्थान नव्हतं, तेव्हापासून जयंत दास यांचं काम आहे. कारण गोगोई घराण्याची सत्ता जेव्हा भारतीय जनता पक्ष आपले काँग्रेसची होती, मुख्यमंत्री म्हणून मला वाटतं 3 किंवा 4 टर्म ते मुख्यमंत्री होते, तरुण गोगोई, जे आता हयात नाहीत, त्यांचा मुलगा सगळं बघतो. तेव्हा भारतीय जनता पक्षाला आसाममध्ये स्थान नव्हतं. काँग्रेस प्रचंड लोकप्रिय होती. जयंत दास हे त्या पहिल्या नेत्यांपैकी, जे संघातनं आलेले होते किंवा भारतीय जनता पक्षासाठी पहिल्यापासून काम करणारे होते. 30 वर्ष त्यांनी काम केलं, पण त्यांना सुद्धा आता राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आणि त्यांना यावेळी तिकीट दिलेलं नाही. त्यांनी उघडपणे प्रतिक्रिया व्यक्त केली की आमची जडणघडण ही भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराने केलेली आहे, हेमंत बिस्व शर्मा यांनी नाही. अशा पद्धतीने त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. भट्टाचार्य यांनी मात्र काहीही प्रतिक्रिया दिली नाही. ते म्हणाले, पक्षाने जो निर्णय घेतलाय तो मला मान्य आहे. अतुल बोरा यांनी पण उघड प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, मी इतका निराश झालेलो आहे की मी प्रसंगी कदाचित काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करीन आडून, असं त्यांनी उघडपणे सांगितलं. आणि यामुळे बरीच खळबळ माजली. मग संबित पात्रा सर्वांच्या घरी गेले, हेमंत बिस्व शर्मा सर्वांच्या घरी गेले, त्यांचे समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु गंमत अशी आहे की आज जे 88 उमेदवार भारतीय जनता पक्षाने या विधानसभेसाठी दिलेले आहेत, त्यातले 28 उमेदवार हे काँग्रेसमधनं आलेले. 88 पैकी 28 उमेदवार हे काँग्रेसचे आहे. याशिवाय गेले 5 वर्ष हेमंत बिस्व शर्मा यांचं जे मंत्रिमंडळ आहे, त्याच्यातले शर्मा यांचे अत्यंत विश्वासू असे 3 लोक मानले जातात. एक अजंता नियोग, दुसरे पियुष हजारिका आणि तिसरे जयंत बरुआ. हे जवळपास हेमंत बिस्व शर्मांचं मंत्रिमंडळ चालवतात किंवा सरकार चालवतात. अर्थातच स्वतः हेमंत बिस्व शर्मा त्यात ॲक्टिव्ह आहेतच, पण हे जे चौकडी आहे किंवा हे तिघजण अधिक हेमंत बिस्व शर्मा हे आसामचे सर्वेसर्वा आहेत, अशी तिथे भावना आहे. हे चौघेही काँग्रेसमधनं भारतीय जनता पक्षात आलेले आहे. म्हणजे नियोग, हजारिका आणि बरुआ हे पूर्वीच्या गोगोई मंत्रिमंडळातही मंत्री होते, महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती आणि आता सुद्धा तेच भारतीय जनता पक्ष पुढे चालवत आहेत, सरकारही चालवत आहेत आणि कदाचित पुन्हा एकदा सरकारला विजयी करून देतील असं तिथलं वातावरण आहे. पण याच्यात दिसतंय असं की आसाममधला भारतीय जनता पक्ष म्हणजे काँग्रेसची मिरर इमेज आहे का, अशी टीका तिथे सुरू झाली आहे आणि काँग्रेससुद्धा याचा फायदा घेत आहे. अनेकदा नवीन तिकडली उमेदवारांची नावं जाहीर झाली की त्यांचे काँग्रेसचे संबंध असणारे ट्विट हे काँग्रेसकडनंच केलं जातं आणि काही खोचक प्रश्न विचारले जातात. तर ही मिरर इमेज, काँग्रेसची मिरर इमेज म्हणजे आसाममधला भारतीय जनता पक्ष, या टीकेला हेमंत बिस्व शर्मा कसं उत्तर देतात हे आता बघायचं आहे. परंतु हेमंत बिस्व शर्मांनी एक गोष्ट फार चांगली केलेली आहे, त्यांच्या दृष्टीने चांगली म्हणजे त्यांच्या करिअरच्या दृष्टीने चांगली. त्यांनी लक्षात घेतलं भारतीय जनता पक्षात आल्या
की आपलं बॅकग्राऊंड काँग्रेसचं आहे हे लक्षात घेता आपण आपली भाषा ही संघाची ठेवली पाहिजे. त्यामुळे संघाच्या उच्चपदस्थाना किंवा कडव्या भारतीय जनता पक्षातील नेत्यांना जे मुख्यतः हिंदुत्ववादी आहेत, त्यांना आवडेल अशाच भाषेत, अशाच ते बोलतात, तशीच वाक्य वापरतात. किंबहुना अनेकदा विनय कटियार जे पूर्वी विश्व हिंदू परिषदेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात होते, त्यांच्याही पुढे जाऊन हिंदुत्वाचा प्रचार हेमंत बिस्व शर्मा करतात. शिवाय त्याला त्यांनी लोकोपयोगी कार्यक्रमाची जोड दिली आहे. त्यामुळे हे जे त्यांनी व्यवस्था बसवलेली आहे, की एकीकडे हिंदुत्व आणि कल्याणकारी कार्यक्रम आणि संघटनेवर काँग्रेसमधनंच आलेल्या आपल्या मित्रांची पकड, यातून ते आसाममध्ये पुढे येत आहेत. पण हा एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे, की आसाममध्ये भारतीय जनता पक्ष वाढतोय, तो मूळच्या काँग्रेसच्या काही लोकांमुळे. मात्र त्यांनी सरकारमध्ये येताना निदान बोलण्यात तरी आपल्या विचारात फरक दाखवलेला आहे, परंतु ती काँग्रेसचीच मिरर इमेज आहे, असं तिथे बोललं जात आहे. धन्यवाद.